आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. सर्वांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. अगदी कमी वेळ आपण हरिकीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण ह्या वर्षाचं जे काही तापमान आहे तापमान जरा प्रतिवर्षापेक्षा थोडंसं वाढलेलं आहे. म्हणून श्रोत्यांच्याही मानसिकतेचा विचार त्या ठिकाणी केला जाईल महाराज. कारण हा जो कालावधी आहे ना, ह्या कालावधीमध्ये सर्वत्र कीर्तन करत असताना श्रोत्यांची असणारी परिस्थिती त्या ठिकाणी फार प्रतिकूल असते महाराज. बऱ्याच वेळेला संयोजकांनी सांगितलं त्या ठिकाणी आता बहुतेक पुढल्या वर्षापासून सायंकाळच्या वेळेला काल्याचं हरिकीर्तन करण्याचा त्यांचा त्या ठिकाणी मानस आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त होईल. चला, ह्या काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून भगवंताचा वियोग झाल्यानंतर त्या गोपिकेची असणारी अवस्था काय झाली, त्या गवळणीचा भाव आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायचा आहे. खरं तर परमार्थामध्ये परमोच्च भाव जर कोणता असेल तो म्हणजे गोपी भाव आहे. कुणाला म्हणावं गोपी? भगवत दर्शनाची अंतकरणामध्ये उत्कट असणारी इच्छा, तिला म्हणावं त्या ठिकाणी गोपी मायबाप. जिची प्रत्येक क्रिया भगवंताला प्रिय होईल असे असते, तिला म्हणावं गोपी. ज्याच्या प्रत्येक इंद्रियाला असं वाटतं मायबाप, कानाला फक्त असं वाटतं भगवंताची कथाच ऐकावी, डोळ्याला फक्त असं वाटतं ज्या भगवंताचं मी फक्त रूप पाहावं, सकल इंद्रियाच्या माध्यमातून भक्ती रसाचं पान करणारी जी वृत्ती आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं? गोपी म्हणावं. आणि आणखीन पुढला त्या ठिकाणी भाव ऐका. भगवंताविषयी आपल्या अंतकरणामधला जो भाव आहे, जी गोपनीय ठेवते ती अशी उघड करत नाही महाराज, तिला काय म्हणावं? गोपी म्हणावं. गोकुळामधल्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नोवे मत प्राप्ती. गोकुळामधल्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या मायबाप. भागवताचं ज्या वेळेला आपण चिंतन पाहतो, भागवतामध्ये वर्णन अर्थ आलं, गोकुळामधल्या गोपिका ह्या 14 प्रकारच्या स्त्रिया गोकुळामध्ये प्रगट झाल्या होत्या. काही पातळवासी स्त्रिया गोकुळामध्ये प्रगट झाल्या, काही नागकन्या गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रगट झाल्या, काही कोसलवासी स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रगट झाल्या. अरे ज्ञान परश्रुती, कर्म परश्रुती, उपासना परश्रुती, आपलाही जीवनरूपी यज्ञ सफल झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. नेहमी सत्याचा स्वीकार करा, नेहमी सत्याचा स्वीकार करा, सत्याचा स्वीकार करा. गोस्वामीजी सर्वांना सांगतात मायबाप, धर्म न दुसरा सत्य समाना. सर्वांनी टाळी वाजवा. हा, थोडासा मृदंग मोकळा करा, थोडा करा, थोडा. हा, थोडा हा धूम त्याचं थोडं टाळी. हा, आता त्याला काहीच करू नका, थोडेसे वरले भोंगे थोडे कमी करा किंचित. हो धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की सर्वजण जय म्हणत जा मायबाप. सियावर रामचंद्र भगवान की जय.